हे इकडचे साई विलेज असं बनवलं हा म्हणजे शिर्डीमध्ये जे ओरिजिनल घटना घडलेल्या आहेत पहिलेच्या ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केले त्यांनी. गाईज यो दृश्य तुम्ही बघू शकता ते इथे साईबाबा जेवण वाढतात आहे. पुराण्या टायमामध्ये कपडे शिवणारे शिंपी कसे होते बघा. ही तुम्हाला स्टोरी माहितीच असेल कुंभाराची, जो एवढा भक्तीमध्ये विन झाला. है फंक लगाएंगे, थोड़ा सा मट्टी को लगाएंगे और बोल देंगे मोर राइट लेके आओ। काय आता आपण आलेलो जुन्या शिर्डीला. ही बघा, या अशी शिर्डी आणि इथे सगळं आपण आज मी तुम्हाला दाखवणार इकडचाच सगळा. तर इकडे काय काय वैशिष्ट्य आहे, काय काय आहे ते तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे. साईबाबाच्या रिलेटेड काहीतरी तर तुम्हाला सगळं दाखवतो. काय काय विषय काय. आता आतमध्ये आपण एंटर करतात आहे. स्टार्टिंगलाच असा मेन गेट आहे आणि 150 रुपये तिकीट एका माणसाचे. आणि आपल्या तिघांचे काढले ना. हा, तिघांचे काढलेले तिथे. तर इथे बघा असा आपला स्टार्टिंग आहे. आता मम्मी साईबाबाची माहिती देते. हे साई विलेज असं बनवलंय, विलेज बनवलंय म्हणजे हा. शिर्डीमध्ये जे ओरिजिनल घटना घडलेल्या आहेत पहिलेच्या ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केले त्यांनी स्टॅच्यूच्या मार्फत. खंडोबाचं मंदिर आहे आपल्या शिर्डीमध्ये, आहे यो खंडोबाचं मंदिर. हा, यो खंडोबाचं मंदिर ना. हा, यो आज पण आहे ना खंडोबाचं मंदिर. हा. आणि साईबाबाचं नाव साई कसं काय पडलं, मालसापती आहेत ना, हे दाखवले मालसापती. हा त्यांनी साईबाबांना पहिल्यांदा त्यांच्या इथे आले ना तेव्हा त्यांनी आवाज दिलेला, आओ साई करके. हा, आओ साई. तेव्हा मग ते साईबाबाचं नाव पडलं साई. हा, हे मालसापतीने नाव दिलेलं आहे. हो. गाईज इथे बघा वासुदेव इथे आलेला आहे आणि भिक्षा मागायला सकाळी सकाळी जातात. वासुदेव 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 बोलतात आणि आता भिक्षा मागायला चाललेत हे. जरासं आपण पुढे आल्याच्या नंतरच आपल्याला इथे दुसरं दृश्य दाखवलेलं आहे. इथे एक बाई शेण थापते आणि इथे बकरा एक आहे, मेंढा एक, आणि इथे एक माणूस लाकडं तोडतोय. असं आपल्याला एक दृश्य दाखवलेलं आहे. आणि असेच सगळे दृश्य तिथे ओल्ड शिर्डीला. आणि इथं पाणी उकळतोय. पाणी गरम हा, पाणी गरम करतात नाही का, तांब्याचं असतं. हा. जरासं पुढे गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला चावडी दिसेल. आणि या चावडीचं वैशिष्ट्य काय का, या चावडीवरती सगळेजण जमा होऊन इथेच सगळेजण न्याय व्याय सगळं व्हायचं आणि इथे सगळे जमा व्हायचे. गावची मंडळी सगळी जमा व्हायची तिथे आणि पोलीस पाटील एखादा असेल तो न्याय करायचा. काय झालंय, गुन्हा झालाय कोणाकडनं का काय झालंय तर ते इथे न्याय व्हायचं चावडीवरती. असं हे प्रत्येक गावात असायचं. तर शिर्डीमध्ये पण होतं. तर शिर्डीचं हे दाखवलंय त्यांनी चावडी. इथे बघा बायजामा आहे ना, साईबाबासाठी जेवण बनवते. म्हणजे साईबाबाचं आणि बाईजामाचं असं नातं होतं ना का, म्हणजे ते त्यांना ना एकदम आईसारखं, स्वतःच्या बहिणीसारखं असं समजून त्यांना संबोधित करायचे. आणि कुठेच म्हणजे ते जेवायला थांबायचे नाही, पण बाईजामाकडे हक्काने जेवण मागायचे आणि हक्काने तिथे जेवायचे. म्हणजे आत्ताचे जशी जनरेशन चालू आहे का, हे सक्का नातं आहे, हे चुलत नातं आहे, हे देवानी पण नाही मान्य केलेलं का हे सक्का नातं आहे तर तिथेच जायचं आणि चुलत नातं आहे तिथे जायचं नाही. हे आताच्या जनरेशनचं तसं नाहीये. हे साईबाबांनी पण दाखवून दिलेलं आहे इथे का ती आई मानायची. साईबाबा आई मानायचे, तिला बहीण मानायचे. असं सक्क का चुलत असं नाही. आणि आई पण ती बाईजामा पण त्यांना जेवण अशी त्यांच्या मुलासारखी भरवायची. हो, हे तर खरं आहे का आताच्या जनरेशन मध्ये सगळ्यांना ना नातीवातीचं काय महत्वच नाही माहिती. आणि या जनरेशन मध्ये बघा, आधीच्या जनरेशन मध्ये तसं नव्हतं गाईज. त्याच्या पुढेच आपण आल्याच्या नंतर आपल्याला इथे दाखवलंय, इथं पापड बनवत आहे एक पोरगी. आणि इथे पण पापडच बनवायची मेकिंग सगळी चालू आहे. पीठ आहे सगळा आणि 2 बायका बनवतात पापड. आणि असं घराच्या बाहेर सगळं सुकवतात ते पापड. ते बघा घराच्या बाहेर अशा पापडांना सुकवतात. ही तुम्हाला स्टोरी माहितीच असेल कुंभाराची, जो एवढा भक्तीमध्ये विन झाला तर तो विठ्ठल 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 बोलत बोलत त्याच्या पायामध्ये त्याचाच पोरगा आला ना.
तरी त्याला समजलं हा नाही. त्याला काय समजलं नाही तरी म्हणजे एवढी सुद्धा. देवाची भक्ती करत होता. हा तेवढी देवाची भक्ती करत होता तो. आणि त्याची इथे बायको इथे बसलेली आहे, जी इथे मटकाला धुते काय ते करते. आणि इथे मूर्त्या ठेवल्यात बाहेर बघा. आणि इथे एक माणूस झोपलेला आहे, असा आराम करताना दाखवलेला आहे, शेंगदाणे विकणारा. गाईज याच्यामध्ये दाखवलेलं आहे साईबाबाने भिक्षा मागून आणलेलं जे आहे धान्य दलतात आहेत. आणि इथे बघा हे धान्य हे करतात, निवडतात आहेत. आणि इथे एक बाई रांगोळी काढते ना. असं म्हणजे गावचं दृश्य दाखवण्याचा हा. प्रयत्न केलाय. पहिलेच सगळं तसंच बनवलंय आणि सगळं रिअलिस्टिक पण आहे. असं एकदम ओरिजिनल वाटतात त्या बायका पण. रिअलिस्टिक आहे बघा. गाय साईबाबांना भिक्षा घेऊनच त्यांचा पोट भरायचे ना. आणि इथे बघा एक घर आहे आणि त्या घराच्या इथे बाहेर बाई आलेली आहे आणि तिच्याकडून भिक्षा मागतात आहे साईबाबा. आणि त्याच्या सोबत एक कुत्रा पण दाखवलेला आहे. पुराण्या टायमामध्ये कपडे शिवणारे शिंपी कसे होते बघा, काशीराम शिंपी यांचं नाव आहे. आणि आपल्याला दाखवण्याचा असा प्रयत्न केलेला आहे छानसा, का ते कपडे शिवत कसे होते आधीच्या टायमाला आणि कसं घर होतं त्यांचं. ते गायच बघा बांबूच्या सालेपासून जे बनवतात ना टोपल्या आणि काय ना काय सूप बनवतात, ते तसं तो बनवतोय ना. ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. गायज पहिलेचे सलून बघा कसे असायचे. हे बघा इथे इथं बसलेला आहे सलूनवाला केस कापण्यासाठी. आता माणूस बसलेला आहे जो केस कापून घेतोय. आणि माणूस बघा खुश आहे बघा ना, त्याला बघा खुशी झाली एकदम स्माइल बघा ना त्याची. असे गाईज बघा पहिल्याच्या जमान्यामध्ये कसे दुकान असायचे. इथं मारवाडी येतो आणि जो वजन काटा इथे ठेवलेला आहे. आताचे सगळे डिजिटल वजन काटा आलेत आणि तो आता इथे धान्य सगळे विकतोय. हे बघा असं दुकान आहे काहीसा. गाईज यो दृश्य तुम्ही बघू शकतात आहे का इथे साईबाबा जेवण वाढतात आहे. आणि या जागेला काय बोलतात द्वारकाबाई. आणि साईबाबा यांना सगळ्यांना जेवण वाढतात आणि सगळे गाववाले आहेत ना जे साईबाबाकडे रोज जेवण खायला यायचे. आणि साईबाबाने स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय आणि आपल्याला दाखवलेलं आहे तिथे का फलांची टोपली त्या साईडला ठेवलेली भरून आणि ते जेवतात सगळे पब्लिक. जेवढे पण गावामध्ये दिसतात तुम्हाला जेवताना बसलेत ते, त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमचा काही फरक नाही केलाय. सगळेच धर्मचे सगळेजण जेवतात आहे साईबाबाकडे. आणि वरती एक पोरगी नाचते. तर या जागेला बोलतात न्यायाचा कट्टा. आणि इथे बघा माणूस जो आहे सगळ्यांना वाजून वाजून बोलवतोय. आणि ते सरपंच जे आहेत जे न्याय करतात आहेत. आणि ते एक बाई रडताना दिसते आणि एक माणूस तिच्यावरती वरडून बोट दाखवतोय आणि सरपंच न्याय करतोय. असं आपल्याला इथे दृश्य दाखवलेलं आहे. इथं गावची वीर दाखवलेली आहे आणि इथं गावाचं हॉस्पिटल दाखवलेलं आहे. आणि हॉस्पिटल पण तुम्ही बघतील साईबाबाचं हॉस्पिटल आहे तो, याला बोलतात रुग्णसेवा ना. बाबा स्वतः डॉक्टर आहेत. स्वतः साईबाबा डॉक्टर आहेत. आणि इथं आपल्याला दाखवलंय तर ते पायाला हात लावून पायाची जखम ठीक करतात त्या माणसाची. दाखवलेलं आहे मुलगा बेहोश पडलेला आहे आणि साईबाबांकडे ती घेऊन आलेली आहे. आणि साईबाबा त्या दुसऱ्या माणसाचे तोपर्यंत पाय जखम ठीक करतात पायाची. फ्लोअर इथे भट्टा चालवतोय आणि इथे ही बाई तुम्हाला दिसते. या बाईच्या हातातून येऊ पोरगा त्या भट्टीमध्ये जाऊन पडतो आणि नंतर मग तो लोहार जो आहे तो आवाज देतो साईबाबाला. आणि साईबाबा असतात लांब एकदम द्वारकामाईला असतात. ते हे करत असतात जेवण बनवताना तिथे फूक मारत असतात ते याच्यामध्ये चुलीमध्ये त्यांच्या. तर तिथनं ते हात घालतात त्या याच्यामध्ये त्या भट्टीमधनं हे काढतात त्यांना. म्हणजे ते द्वारकाबाईमध्ये असतात त्यांच्या याच्यामध्ये त्या स्थानमध्ये असतात तिकडे. आणि ते भट्टीमधून तिथून हात काढतात आणि तिथून तो पोरगा काढतात. आता ही जागा इकडची अलग आहे आणि तिथे द्वारकामाई आहे ना, तिथून त्या भट्टीमधून काढून त्या पोराला बाहेर काढतात. त्याला वाचवलंय त्या पोराला वाचवलंय साईबाबांनी. त्या टायमाला एक एक असे चमत्कार झालेले आहेत असं. आणि ते चमत्कार जे सगळे जेवढे आहेत ना जे जे चमत्कार झालेत ते सगळे इथे दाखवले त्यांनी. म्हणजे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केले. देशपांड्यांची इथे स्कूल आहे. पब्लिक बसलेले आहे. दास करूनचे कीर्तन चालू आहे आणि दास आहेत ते कीर्तन सांगतायत आणि साईबाबा बसलेले आहेत. आणि समोर साईबाबांचे पुस्तक आहे आणि यांचं तिथे पोथीचे सर्व तिथे
साईबाबा धारकाबाई मध्ये आजारी होते त्या टायमाला लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 चांदीचे शिक्के दिले होते. समाधीच्या अगोदरची ही घटना आहे. तर इथे साईबाबाचं समाधी स्थान दाखवलेलं आहे आणि इथे साईबाबाची शिर्डी दाखवलेली आहे. गाईज इथे बघा संत ज्ञानेश्वर इथे तप करतात आहेत. हा बाजारपेठ दाखवलेला आहे, बाजार कट्टा बघा. हा तर छोटासा गाव दाखवलेला आहे आणि तो घोडा गाडी आहे बघा. आणि तिथे माणसं सगळी बसलेली आहेत. हे बघा सगळी इथे माणसं बसलेली आहेत. ते आपल्याला आधीच्या जमान्यामधले कापूस दाखवलेले आहेत आणि त्या कापसापासूनच इथे धागे बनतात आणि त्या धाग्यांपासूनच कपडे बनतात. आपण मॅजिक शोला आलोय तर चलो स्टार्ट. देखना सर, ये हमारे हाँ। पास में है एक जादू वाली बांसुरी। नजर को तेज करना, हाथ खाली है, फंक लगाएंगे, थोड़ा सा मट्टी को लगाएंगे और बोल देंगे मोर राइट, लेके आओ। एक कॉइन है सर, नजर तेज करना, इसका 2 बनेगा। अगर आपके नजर में आ जाए तो बता देना। फंक लगाएंगे, चलो 2 हो जाना, 2 बन जाना, 2 हो जाना। झोले से मट्टी निकालेंगे थोड़ा सा, 3 बार ऐसा डंडा घुमा देंगे और एक सिक्के का 2 सिक्का बना देंगे सर। नहीं मैडम, अभी एक ही सिक्का है, अभी 2 नहीं बना है। ये वाला हाथ सर खाली है और ये वाला हाथ भी बिल्कुल खाली है और अंगूठे में भी नहीं है सर, वो भी खाली है। लो, मेरे हाथ में 2 नहीं बनेगा सर, आप इधर में आ जाओ, आ जाओ, आ जाओ। लो देखना मैडम, इन सर के हाथ में 2 सिक्का बनाई गए, नजर तेज करना। कॉइन सर हमारे पास में, चलो 2 हो जाना, 2 बन जाना, 2 हो जाना। कितना हो गया? 2 नहीं, अभी भी एक ही है सर। एक ही है. चेक करके जरा बताओ सबको, सिंगल है या डबल है? सिंगल है, सिक्का एक है बाबा, एक सिक्का है. सिंगल है, सिंगल है. दे दो। सिक्का है. देखना सर, एक सिक्का है, ऐसा फंक लगाएगी, थोड़ा सा मट्टी को लगाएगी मैडम, ऐसा खींच कर 2 सिक्का बनाएगी। नजर तेज करना, अब इसका 4 बनेगा। दोनों सिक्के में फूक मार के सर इधर फेंक देना है। दोनों कॉइन पकड़ लो, बंद करो मुट्ठी में, ये उस हाथ में ले लो, बंद कर लो, ऐसा फूक मारो और फेंक दो सामने में सर। दोनों सिक्का फेंक दो। अरे वाह, दोनों कॉइन फेंक दो सर। अरे मजाक नहीं करो सर, सिक्का फेंक दो यहाँ पर। फेंक दिया ना, किधर है? लो देखना मेरा, कॉइन गया नहीं है सर, अभी जांच कर लेंगे हैं। आगे आ जाओ थोड़ा सा और दोनों हाथ ऊपर कर लो सर अपना। अरे वाह, और थोड़ा सा जरा अपना ये हल्ला। अरे वाह जी वाह। नहीं, चेक करने को दिया, इन सब ने मनी ऑर्डर कर लिए हैं, ऐसे अलग कर देंगे यहाँ पर। मुश्किल हो गया. डबल वाली कलाकारी देखना सर। रुमाल है सर आपके पास में? पैसा इधर से गिर गया. ये लो. हाँ, ये रुमाल ले लो सर। रुमाल लेके ऐसा बताओ सबको खोल के। लो देखना, रुमाल है इन सर के पास में, थोड़ा पुराना रुमाल है, गंदा रुमाल है। नया है, नया. कह दो कि नया बना दो। नया बना दो. हाँ, नया बनेगा सर। ये हमारे पास में है रुमाल नया होने का मशीन, बिल्कुल खाली है। हाँ, इसमें कोई रुमाल तो नहीं है ना मैडम? नहीं. ये रुमाल सर आपका डाल दो इसमें। ये रुमाल है, डाल दिया. हाँ. डरना नहीं, आपका रुमाल गायब नहीं करेगी। ये शोरूम जाएगा सर, नया बन के आएगा। रुमाल है जो फैशन वाला चाहिए या बिगर फैशन वाला? फैशन वाला चाहिए. अच्छा, सर के लिए एक फैशन वाला रुमाल लेके आओ, फंक लगाओ, निकाल लो सर। निकाल के जरा बताओ सबको, रुमाल है जो आपका फैशन वाला ही बना है। अरे ऐसा रुमाल तो मैं जिंदगी में कभी नहीं देखा. नहीं, रुमाल है क्या स्टाइल है क्या आजकल के जमाने में? कलर पण तोच आहे रुमालचा. अच्छा, पसंद आया हाँ। आपको? देखो फैशन, हाँ फैशन का शो है आज. लोग जो पैंट भी को फाड़ते हैं, चड्डी को फाड़ते हैं, तोच आहे. सब कुछ फाड़ते हैं. ये भी अच्छा। रुमाल भी फाड़ दिया वैसा. डाल दो सर इसी में। लो डाल वही दिया। वाला मंगा देते हैं। लो चलो वही वाला लेके आओ, ऐसा फंक लगाई के निकाल लो सर। हाँ, यही वाला है, इसे अलग कर देंगे। अब दर्शन कर लो ये जानवर का। ये वेगळं आहे. ये जानवर का रंग देखना, कलर देखना सर, कौन से कलर का है। चलो बाहर आ जाओ, लेंगे, खुला नहीं निकालेंगे हैं। कपड़े में चलो बांध के बिट्टू। निकलने की. काटना नहीं और भागना नहीं, और आराम आराम से आस्ते आस्ते पकड़ लिया सर। ये काटने वाले को अलग कर देंगे, तुम इधर में बैठो जरा, और पालने वाले को बीच। ओहो, लो देखना सर क्या चीज है। कबूतर है, इकल्ला आया है सर। हाँ, अभी
कल लाया है, इसका एक जोड़ीदार भी है, वो भी टंकी पे रह गया पानी पीने के लिए, उसे भी बुला लेते हैं। ऐसा हाथ बनाऊं और इसमें 3 टाइम्स बोलो ठुस 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 फुस फुस फुस। अरे वाह, बन गया सर है। एक बताया, हटा पर्दा दिखा जलवा, देखना सर जी कैसा जोड़ा बना अरे दिया। ऐसे कैसे? अरे ये तो पप्पू हे वाला कसं एकदम। काय? अरे बाबा कसं काय? ऐसा 2 हो गया देखो, ये सही बात है। एक ठेवला आणि एकामध्ये 2 होतं का? भाई साहब, एक और इसमें 2 काही आहे। एकामध्ये 2 होते, हे जरा लुकडे आहेत. काम आहे सब। अच्छा अच्छा, बहुत चांगला भारी होता काम किया। मॅजिक शो ना. एकदम टनाटन कर हे दिया। कबूतरचा चांगला होता. कॉईनचं पण मस्त. हा, कॉईनचा आणि कबूतरचा आवडला. बघा ट्रेन पण आहे, ट्रेन चालले बघा अशी. अख्खा जो ओल्ड शिर्डी आहे ना, ओल्ड शिर्डीची पूर्ण सगळीकडून ट्रेनचा ट्रॅक आहे. हे का सगळीकडे ट्रॅक आहेत ते. आणि अशी होती ओल्ड शिर्डी. आणि गाईज अशी होती ओल्ड शिर्डी. आणि खूप मस्त आहे, जाम मजा आली. मॅजिक शो पण आहे, साईबाबाची स्टोरी पण आहे आणि मॅजिक शो पण आहे. तर चला आता आपण ब्लॉग इथेच एंड करू. आणि जर पुढचा अजून तुम्हाला सिरीज आमची बघायची असेल अजून सिरीज, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंतसाठी बाय बाय.